नमस्कार. आपण आज 69वा श्लोक बघणार आहोत मनाच्या श्लोकाचा. पहिल्यांदा आपण श्लोक बघूयात नेहमीप्रमाणे. सुखानंदकारी निवारी भयाते जनी भक्ती भावे भजावे तयाते विवेकेत जावा अनाचार हेवा प्रभाते मनी राम चिंतित जावा. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ बघा, आपल्याला आता पहिला शब्द वापरलाय बघा, सुखानंद, है की नाही. म्हणजे या श्लोकामध्ये भगवंताला असं सांगायचं आहे की आत्माराम सुख हा देणारा आहे आणि तो स्वतःच आनंदित आहे, तो स्वतः सुख देणारा आहे आणि तो त्याच्याजवळ आनंदाचा खूप मोठा ठेवा आहे. असा भगवंत राम आपल्याला हा जो दुसऱ्याला देऊ शकतो, त्याच्याजवळ खूप आनंदाचा सुखाचा साठा आहे, तो दुसऱ्याला देऊ शकतो. असा आनंद आपल्याजवळ नसणाऱ्यांना आपण कधीच देऊ शकणार नाही. म्हणजे सांगायचं थोडक्यात की ज्याच्याजवळ आनंदाचा ठेवा आहे तोच दुसऱ्याला देऊ शकतो. म्हणून जीवाला विषयानंदामध्ये खूप आनंद वाटतो आणि म्हणून त्याला खरे आत्मसुख मिळतच नाही. आणि म्हणून समर्थ सांगतात की कोणतीही प्रिय वस्तू प्राप्त झाली की माणसाची एकदम त्यांना स्फूर्ती चढते. बघा, मोस्टली म्हणजे साड्यांचं सर्व भगिनींना साड्यांचं खूप आहे. एखादी आवडता कलर आवडला की तिला लगेच स्फूर्ती चढते आणि असं वाटतं की ही वस्तू आपण घ्यावी, ही साडी आपण घ्यावी. अंतःकरण कसं लगेच सहजावस्था होऊन जाते आणि म्हणून ही जी सहज अवस्था आहे हा तिला सुखाचा थोडा आनंद येतो पण तात्पुरता असतो तो, असं समर्थांना सांगायचं आहे. ती स्फूर्तीचा आनंद हा भगवंत प्राप्त करण्याकरता वापरला तर तो अधिकच अधिक विस्मृती होणार नाही असा होईल. त्याची भगवंताची कधी विस्मृती होणार नाही. म्हणून आपल्याला आत्मसुख कशात आहे ते कळत नाही. जोपर्यंत आपण आपल्या दृश्य विषयापासून आपल्याला सुख झाले की आपण आपल्या विपरीत ज्या भावना होतात त्या वस्तुतः कामना आणि दुःख देणाऱ्याच असतात. आणि म्हणून समर्थांना सांगायचंय की ही जी तळमळ आहे ती ईश्वरासाठी लागू द्यात. सुखानंद करी राम असं सांगितलंय कारण भय निर्माण करणारा आहे हा. सगळं जीवाचं भय निर्माण करणारा हा सुखानंदकारी आहे, देणारा आहे सुख. म्हणून इतकं मोठा छान शब्द वापरला आहे. जोपर्यंत देहबुद्धीवर देवावर आपलं प्रेम आहे, जोपर्यंत देहबुद्धी नष्ट होत नाही तोपर्यंत रामकृपा होणे शक्य नाही. आणि म्हणून भयानक अशा संसारातून पार करणारा हा असा आत्माराम रामच आहे असं समर्थ ठासून सांगतात. राममूर्ती राम सोडू नको कदा, तुझ तो आपदा लागो नेंदी. म्हणून चिरंतर सुखामध्ये निर्भय असा जीवनमुक्त व्हायचं असेल तर रामावरतीच रामाची प्रेमाने भजन करावे असं समर्थांना आपल्याला सांगायचं आहे. शेवटी आपल्याला सुखानंदकारीचा अर्थ त्यांनी केवढा समजावून सांगितला आहे. म्हणून रामावरती भजनाने प्रेम बसतो आणि म्हणून जो सुखाचा शोध घेतोय परंतु तो भगवंताला सोडून सुखाचा शोध घेतोय तर त्याला कसा मिळेल? भगवंताला सोडून कधी सुख मिळणार आहे का? हे किती सिंपल आहे. त्यातून काय निर्माण होईल तर त्यातून भय निर्माण होईल. बघा, आपण भगवंतांचं नाव न घेता नुसतं वावरत असलो तर आपल्याला कशाची कशातरी भीती त्रासून टाकते. आणि म्हणून जर आपण सतत देवाचं नाव घेत असू तर आपल्याला भीतीचं भयच राहत नाही. आणि म्हणून भविष्याची चिंता माणसाला कशी असते, मृत्यूचं भय असतं, आजाराचं भय असतं, नंतर अपकीर्तीचं भय असतं आणि वार्धक्याचं भय असतं. हे सगळी भय केव्हा निघून जातील? ज्यावेळेला विवेकपूर्ण साधनाने मनाने मन नेहमी मोकळं करता येईल तेव्हा. विवेकपूर्ण साधना आणि मन मोकळं करून अंतःकरणात भगवंताचं स्थान निर्माण झालं पाहिजे. त्याचाच अर्थ आत्माराम हा आपण जपला पाहिजे. समर्थ सांगतात माझी उपासना काही फक्त व्यक्तिगत नव्हती किंवा माणसाची व्यक्तिगत उपासना नसावी, मर्यादित स्वरूपाची नाही तर व्यापक आहे. उपासना ही नेहमी व्यापक पाहिजे आहे. आणि म्हणून त्यांनी जनी भक्ती भावे, जनी शब्द वापरलेला आहे. याचा अर्थच तो आहे की सर्वांमध्ये राम पाहण्याची भक्ती, सर्वांमध्ये राम पाहता यावा असं सांगता पण यावं
आणि म्हणून ह्या भक्ती मार्गामध्ये त्यांनी 3 गोष्टी समजून सांगितल्या आपल्याला समर्थांनी. आपण सामान्य माणूस आहोत. एक सांगितलं की भगवंताविषयी प्रेम म्हणजे सत्य वचन पाहिजे. दुसरी म्हणजे सांगण्यामध्ये लीनता पाहिजे, नम्रता पाहिजे. विद्या विनयेन शोभते, लीनता पाहिजे. आणि परस्त्री माते समान मानली गेली पाहिजे. ह्या ज्या गोष्टी असतील ह्या आचरणाने परमेश्वर प्राप्त होतो असं समर्थांना आपल्याला सांगायचं आहे. याचं उल्लंघन जर झालं तर कोणी आपला हेवा करत असेल तर हे आपलं उल्लंघन झालं असं आपण अंतःकरणामध्ये तपासून पाहावं. आपलं परीक्षक आपणच व्हावं. आणि म्हणून सर्वव्यापी सर्वेश्वराची पूजा असे भगवंत सांगतात. कारण ही एक कुठली झाली, सर्व जीवांमध्ये राम बघणं, सर्व जीवांमध्ये नम्रतेने वागणं, सर्व जीवांमध्ये बोलताना लीनतेने बोलणं, सर्व जीवांमध्ये एकभाव असणं. भगवंत सर्व ठिकाणी आहे. म्हणून आमचे पांडुरंग शास्त्री आम्हाला नेहमी सांगतात की कोणाचंही रक्त हिरवं काळं नाहीये, सर्वांचं रक्त कसं आहे, लाल आहे. त्यामुळे सगळे एकाच सूत्रात बांधलेले आहोत. आपणच सगळे भेदभाव निर्माण केलेले आहे. त्यामुळे सर्वेश्वराची पूजा करायची आहे. सर्वांना पूजनीय मानायचं आहे. सर्वांचा वैभव गौरव वाढवायचा आहे मनुष्य जातीचा. आणि म्हणून कोणत्याही जीवाचा मत्सर नको, कोणत्याही जीवाचा मद नको, कोणत्याही जीवाबद्दल क्रोध नको. तर सर्वेश्वरा म्हणून कोणत्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनावे असं समर्थ आपल्याला समजावून सांगतायत. आणि प्रातःकाळी स्वतःसाठी हृदयस्थ राम भजावा. म्हणून त्यांनी विवेके जनावा अनाचार ठेवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. विवेक पाहिजे बुद्धीचा कधी पण. नेहमी रामाचं चिंतन करताना विषय आपल्याला जवळ येणारच. असं कधीच होत नाही की आपण शांत बसलोय आणखीन कुठले विचार नाहीत आपल्याकडे, येतच राहतात. परंतु पटकन आपल्याला रामाचं सामर्थ्य, रामाचं गुणगान करता आलं पाहिजे. आणि हीच खरी अतिशय उत्कृष्ट प्रकारची भक्ती आपल्याला भगवंत भेटेल असं समर्थ सांगतात. आणि म्हणून समर्थांना नमस्कार करूयात. तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते आणि हे पुष्प भगवंत चरणी अर्पण करते. नमस्कार.